मॅप लावलाय. आता कुठे रस्ता जायला माहित नाही. इथे पूर्ण घाटबंगला रोड आणि एकदम जंगलीवाला रोड आहे. बघू शकता एकदम सन्नाटा. रोडवर एक माणूस दिसत नाही. एकदम रात्रीचा वेळ झाला. आता सीन होणार वाटतं आता. शुभ सकाळ मित्रांनो. आपली सकाळ झालेली आहे आणि आता आपण आहोत गावामध्ये. गावाचं नाव काय आहे? क्या गुंडा बनेगा रे तू. तर मित्रांनो आता आपण आहेत टेवीकोंडी या गावामध्ये आणि आता गावातून आपण निघणार आहोत फिरायला. तर आपण आता हरिहरेश्वर त्यानंतर बीचवरती सुद्धा जाणार आहोत 2-3 आणि अजून काही ठिकाणी जायचं आहे आपल्याला. तर बघा आता कुठे कुठे आपण जाणार आणि एन्जॉय करणार. आपली जी 19 मित्रांची मंडळी आहे ती बघा आता कसं एन्जॉय करते. आणि गावामध्ये सगळीकडे बघू शकता इकडे सगळीकडे चारी तरफ धुक्याची चादर पसरलेली आहे आणि सूर्योदयसुद्धा झालेला आहे. तिकडे तुम्ही बघू शकता सूर्योदय झालेला आहे आणि सूर्यदेवाने नमस्कार केलेला आहे. तर भेटूया आपण आपल्या व्हिडिओमध्ये. पुढे आपण कुठे कुठे जाणार आहेत ते. बाकी आपली सगळी मंडळी तयार आहे. इथे बघू शकता प्रशांत दादा, वैभव दादा आणि ते प्रसाद दादा सगळे एकदम तयारीमध्ये. आणि त्यांच्या मागे बघू शकता तुम्हाला सगळीकडे धुक्याची चादर दिसते. आणि आता इथे जरा फोटो सेशन करून आम्ही निघणार आहोत आमच्या प्रवासासाठी. तर आपला जो कालचा व्हिडिओ होता तो सुद्धा पार्टमध्ये येईल आणि हा सेकंड डे असेल म्हणजे आज दुसरा दिवस सुरू झालेला आहे. आणि उद्या आम्ही जाणार आहोत रायगड किल्ल्यावरती. उद्या आहे 26 जानेवारी. त्यानिमित्त आम्ही रायगड किल्ल्यावरती जाणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं वाटतं आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि भेटत राहा. तर नमस्कार मित्रांनो. आता आपण दिवेघर या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे आपण आता जाणार आहोत मंदिराच्या दर्शनासाठी आणि इथे बीचवरती सुद्धा फिरणार आहोत. तर बघा आता इथे आपण एक्सप्लोरेशन चालू आहे आपलं कोकण ट्रिप आणि मागे सगळी मंडळी आहे. पुढे सुद्धा आपली चालत आहे मंडळी बघा. आणि सगळ्या गाड्यांची गर्दी झाली आहे. मुंबईकर सगळे आलेले दिसत आहेत. 3 दिवसाची सुट्टी सगळे एन्जॉय करत आहेत. तर म्हटलं आपण चालतच जाऊया. मागेच गाडी ठेवली आणि सगळे चालत निघालो. आम्ही विदाऊट चप्पलच चाललो आहे कारण का बीचवरती जायचं आहे आणि मंदिरात पण जायचं आहे. सारखी शूज वगैरे काढायची नको. विदाऊट चप्पल चालूया आणि एन्जॉय करूया. तर मित्रांनो इथे आपण गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत दिव्यागर या बीचवरती. तर इथे आपला फोटो सेशन चालू आहे. इथे बघू शकता इथे आपली सगळी मंडळी फोटो सेशन सुरू आहे. तर आता आपण दिव्यागर बीचवरती जाणार आहोत. इथे सुवर्ण मंदिराचं दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं आणि आता आपण दिव्यागर बीचवर चाललेलो आहोत. भेटूया. तर सुवर्ण गणपती मंदिरचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण सरळ थेट चाललेलो आहोत दिव्यागर या बीचवरती. आणि अतिशय सुंदर असं इथे माहोल आहे. आम्हाला असं वाटतं की गोव्यातच आलो असं. आणि इथे आपल्यासोबत बुवा आहेत प्रसाद पाटणकर आणि त्यांनी आपल्याला काल खूप सुंदर अशी गाणी गाऊन दाखवली होती. आता सकाळीसुद्धा त्यांनी मस्त गाण्यांची मैफिल रंगवलेली होती. खूप मजा आली. आता आपण रात्रीसुद्धा गाण्याची मैफिल नक्कीच रंगवूया आणि भेटूया. तर आता बीचवरती जाणार आहोत. इथे आपली मंडळी आहे सोहम भाऊ आणि वैभव भाऊ. बाकी सगळे मंडळी आपली येतच आहेत मागून. बघू शकता माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल चालत आहेत. आणि इथे सगळीकडे माडांची झाडं आहेत. एन्जॉय करा. द व्ह्यू एन्जॉय करा. तर मित्रांनो बघू शकता इथे दिव्यागर चौपाटी मार्ग प्रारंभ लिहिलेला आहे आणि आपण चाललो आहोत त्याच दिशेने. तर इथे सगळीकडे अशी दुकानं आहेत खाऊची वगैरे. तुम्हाला काय पाहिजे असेल अंडा पाव, भुर्जी पाव, मके बिके भाजून बिजून सगळं इथे अवेलेबल आहे. आणि इथे आपली मंडळी चाललेली आहेत बीचवरती आणि आपण सुद्धा चाललेलो आहेत बीचवरती. इथे मामा आश्रे फुल जोशमध्ये आहेत सगळे. आणि आता आम्ही बीचवर जाऊन थोडा एन्जॉय वगैरे करणार आहोत. तर मित्रांनो आपण आता दिव्यागर या बीचवरती आलेलो आहोत आणि बघू शकता इथे ही वाळू जी की एकदम मऊ आहे आणि आपण चप्पल नाही घातली त्याच्यामुळे मस्त वाटतं एकदम गारगार. इथे वैभव आता एकदम फुल चिलमध्ये दिल आणि बघू शकता एकदम प्रॉपर लुकमध्ये. हां फुल एन्जॉय गाईस. इथे अशा राईड वगैरे आहेत. दादा ठोकतोय काय आणि साईडून जाणार. तर सगळी पोरं एकदम आपली जोशमध्ये आहेत बघू शकता इथे. आणि सगळी गर्दी आहे. राईड्स वगैरे आहेत सगळ्या. तुम्हाला जी पाहिजे बनाना राईड्स वगैरे सगळ्या राईड्स अवेलेबल आहेत. तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जे पाहिजे ते. आणि सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तिकडे. हे बघा क्लीन बीच. तर आपण सुद्धा या बीचवरती आलेलो आहोत आणि आता
हा आपला जो कोकणचा प्रवास आहे तो आपण अनुभवणार आहात आणि एन्जॉय करणार आहोत. तर तुम्हीसुद्धा नक्कीच एन्जॉय करा या व्हिडिओच्या मार्फत. हा आमचा छोटासा प्रयत्न असतो की तुम्हाला एक हास्य तुमच्या चेहऱ्यावरती आणण्याचा आणि हसवण्याचा. तर नक्कीच हसत असाल ही आशा अपेक्षा आणि आकांक्षा घेऊन तुमच्यासमोर मी हे प्रदर्शन करीत आहे. आणि आता इथे आपण थोडं फोटो सेशन करू आणि बघूया रील्स वगैरे बनवायचा प्लॅन आहे. इथे हा रनिंगच करायला लागला बघू शकता. रनिंगची काही थांबत नाही कारण का मॅरेथॉनचे प्लेयर शेवटी रनिंग कुठेच थांबवणार नाहीत ते. आणि सगळीकडे राईड चालू आहे. ती बघा, ती राईड बघा, ती राईड बघा. फुल सुसाट चालू आहे, सुसाट. सर्वजण खूप एन्जॉय करत आहेत. तर आपण सुद्धा आता एन्जॉय करू आणि मग निघूया आपल्या पुढच्या स्पॉटवरती. भेटूया. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता हरिहरेश्वर जवळ आलेलो आहोत आणि इथे बीच आहे आणि मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत. आता सुद्धा लिंबू सरबतचा रिफ्रेशमेंट मारत आहोत आणि यांनी कैरी सोडा घेतलेला आहे. बाकी आपली सगळी मंडळी लिंबू सरबत वगैरे रिफ्रेशिंग होत आहेत. सगळे झोप झालेली आहे पूर्ण. बसमध्ये झोपून घेतला तर झालं की जेवून घेणार. एन्जॉय. तर मित्रांनो, मंदिराला खूप गर्दी होती तर आपण लांबूनच दर्शन घेतलं. मंदिराला लाईनीमध्ये जाण्याचा अवॉइड केला. आता आपण तो इथला जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करण्यासाठी जात आहोत. आणि मंदिराचा कळस बघू शकता. इथून कळस एन्जॉय करा. आपण लांबूनच पाया पडूया कारण का आता गर्दी खूप आहे आणि टाईम पण झालेला आहे. तर आता निघूया आपण शांतीमध्ये आणि क्रांती करूया शांतीत. तर मित्रांनो, आता आपण हा जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करत आहोत खाली. तर तुम्हाला तो व्ह्यू बघायचा असेल तर हा बघा. तर आपण आता हळूहळू करून खाली जाऊया. मग नंतरला फिरून उजवीकडून डायरेक्ट तर मित्रांनो, इथे बघू शकता पूर्ण जे खडक आहे त्याला एकदम विचित्र अशी जाळीदार असा बघू शकता. कसे जाळीदार असे हे बनलेले आहेत, आकार आलेला आहे त्याला. आणि सगळ्या दगडांवरती असंच आकार आहे आणि नॅचरल क्रिएटर आहे सगळं. इथे पाणी समुद्राचं कंटिन्यू चालू आहे. बघू शकता पाणी आहे सगळीकडे आणि फुल खडकाळ असं वातावरण. हे बघा सगळे मस्तपैकी आराम करतात, विश्रांती करतात. आणि हा इथे समुद्र पूर्ण खडक आहे, खडक. आम्ही आता जेवणासाठी थांबलेलो आहे आणि आता इथून आम्ही जेट्टीने जाणार आहे. सध्या जेवणाची तयारी सुरू चालू आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही जेट्टीने जाण्याचा प्लॅन घेतला आहे कारण का जेवढं लवकर पोहोचायचं होईल तेवढं आम्ही ट्राय करतो. म्हणून आम्ही जेट्टीने जाणार आहे. जेट्टीने मला वाटतं 15-20 मिनिटात आपण पोहोचू. आपल्या लाईन आहे म्हणून आपण जेवण वगैरे घेणार आणि मग जेट्टीने जाणार. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पुढे. सध्या फोन चार्ज होतो. तर इथून आता आपण जाणार आहोत जेट्टी मार्गे कारण का जर आपण रोडच्या मार्गे गेलो तर आपल्याला थोडा उशीर होऊ शकतो. त्या कारणास्तव आपण इथे जेट्टीच्या मार्गे जाणार आहोत. आता इथे थोड्या आपली जेट्टी आलेली सुद्धा आहे. बसला गाड्यांना थोडे लाईन आहेत तर ती लाईन कवर झाली की आपण जेट्टीमध्ये आपली गाडी ड्रॉप करणार आणि नंतर आपण सीधा जाणार आपल्या दिशेने. तर ही आपल्याला जेट्टी सरळ सोडते समोर अपोजिट साईडला, जेणेकरून आपला जो ट्रॅव्हलिंगचा टायमिंग आहे तो कमी होतो आणि जास्त प्रवासाला आपल्याला वेळ लागत नाही. तर आपली मला वाटतं गाडी बहुतेक गेलेली आहे. लाईनीमध्ये गाड्या तर कमी आहेत. मग आपली गाडी गेली आहे. आपल्याला डायरेक्ट जेट्टीतून जायचं आहे म्हणजे ट्रॅव्हल करून. फक्त गाडी आपली गेली आहे. याच्यातून सगळ्या गाड्या नेत आहेत ती लोक. आणि ते समोरील बंदर आहे ना तिकडे, ते बघा तिकडे तुम्हाला दिसत नसेल कारण का आपल्याकडे सध्या कॅमेरा बजेट कमी आहे. हे बघा हे जे आहे ना, हे बघा हे जे तुम्हाला दिसतंय ना इकडे आपल्याला नेऊन सोडणार आहे. तर लवकरच आपला कॅमेराचा बजेटसुद्धा वाढेल कारण का तुम्ही जर आम्हाला प्रेम दिलात आणि आपल्याकडे जर इम्प्रूव्हमेंट वाढल्या थोड्या, आपण माझ्यामध्ये पण क्वालिटी थोडी वाढली पाहिजे, बोलण्यामध्ये थोडं अजून स्थिरता आली पाहिजे. ती येईलच हळूहळू, त्याची काय चिंता नाही. तुम्ही प्रेम देत राहिलात तर येईलच. तर ती आली की आपण नंतर पुढचा आपला प्रवास सुखकर करू.
आपण सारे जेट्टीमध्ये जाऊ. तर आता आपली जेट्टी आलेली आहे. जेट्टी आहे ही जाणार मंडणगड मध्ये. मंडणगडमध्ये जाणार. ही जेट्टी आहे ही जाणार मंडणगड मध्ये. मग आम्ही तिथून जाणार दापोली, मागे गाडी अंजारले बीच, केळशी बीच आणि कड्यावरचा गणपती कड्यावरचा बघायला. गणपती. Yes. आता आम्ही इथे वरती बसून फोटोशूट करणार आहे. आणि इथे सूर्यास्त होताना. हा आणि वरती तिकडे वरती पण दाखव. हा इथे आम्ही बसणार. हा मित्रांनो एकदम व्यवस्थित अशी ही जेट्टी आपली बघू शकता. एकदम स्मूथ अँड क्लिअर अँड क्लीन अशी जेट्टी. आणि इथे सगळ्यांना बसण्यासाठी व्यवस्थित सोय केलेली आहे. सोय केलेली आहे. आणि इथे आपण आता चिलमध्ये बसणार आहेत आणि आपण आनंद घेणार आहोत आपल्या व्ह्यूचा. एकदा बस तर इथे आता एकदम मस्त मजा येते. सगळेजण फुल एन्जॉयमध्ये एनर्जी आल्या. जेवल्यात ना सगळ्याला एनर्जी आल्या. थोड्या वेळाने सुस्तावते. हां थोड्या वेळा सुस्तावते. आणि लाईफ जॅकेट पण दिलेत. जरा इमर्जन्सी आली काय जेट्टीमध्ये आमच्यावरती तर खटाखट घालायचे आणि डायरेक्ट उड्या मारायच्या पाण्यामध्ये. आणि ही जेट्टी जी होती ती बंद पडलेली आहे. तर तिला घ्यायसाठी आपले ड्रायव्हर काका थेट आलेले आहे तिकडे आणि बोलले की आम्ही तिला घेऊन जाणार, काय चिंता नको करू. तर आता इथून आपण हिला सोबत घेऊन जाणार. त्या लोकांनी आपल्या बोटीला बांधलेलं आहे बघू शकता. आता ही आपल्यासोबत येते. त्यांचे जे ड्रायव्हर आहेत ते आपल्या याच्यात उतरून आले. नाही ती नाही सोबत येणार, फक्त माणसं येतात त्यात. हे माणसं आले आहेत त्यांच्यासोबत आणि जेट्टी तिकडेच राहणार आहेत. तर मित्रांनो आपण आलेलो आपल्या स्पॉटवरती. इथे मागे बघू शकता जी गर्दी आहे ती आमच्यासाठी आहे. कारण का आम्हाला भेटण्यासाठी लोकांचे नाही. मी त्यांना सांगितलं होतं की मला भेटायसाठी एवढी गर्दी नका करू. तरी पण त्या लोकांनी गर्दी केली आहे. काय बोलणार लोकांना, प्रेमच एवढी करतात. अरे आमच्याकडे बघ बोलले झोपते. आणि नैनीच्या आता आपल्याला पार्टी देणार आहे आणि डिनर. तालिया. बोलो पप्पू महाराज की जय. मित्रांनो आता टॉपिक हा झाला आहे की आम्हाला जो सनसेटसाठी पॉईंट जायचा होता तो भेटलाच नाही. तो भेटला नाही पण रस्ता आम्ही चुकलो आहे. आणि आता गुगल मॅप लावलेला आहे ते कंटिन्यू साईडला गुगल मॅप लावला आहे. आता कुठे रस्ता जायला माहीत नाही. इथे पूर्ण घाटबंगला रोड आणि एकदम जंगलीवाला रोड आहे बघू शकता. एकदम सन्नाटा. रोडवर एक माणूस दिसत नाही. एकदम रात्रीचा खेळ चालले असा सीन होणार वाटतं. आता बघूया आता आम्ही पोचतो की नाही. आपण या रस्त्याला गाड्या तर कमी, गाडी एक पण दिसत नाही. आमचीच गाडी आहे फक्त. आणि आता इथे ससे विषय दिसतील मध्ये कुठे काय दिसतील काय सांगता येत नाही. बघूया आपण जाऊया. देव आपल्या पाठीशी आहे काय. तर मित्रांनो फायनली आम्ही आलो ग्रामपंचायत इथे. आणि इथे बघू शकता समोर सगळे आपले मित्रमंडळी एकदम खुश झालेले आहेत. सगळे एकदम जोशात फायनली. आम्हाला खूप लवकर पोहोचलोय आम्ही. खूप लवकर पोहोचलोय. अपेक्षित नव्हतं आम्हाला असं. असं वाटलं सनसेट झालेला आहे. सनसेट झालेला मिळालेलं आहे आम्हाला. अभिषेक सुतारांचे स्पेशल आभार. त्यांनी अतिशय धडाडीचे प्रयत्न त्यांनी दाखवले. धन्यवाद धन्यवाद. मामाचा धन्यवाद. त्यांनी नवीन रस्ता आम्हाला शोधून दिला. तर मित्रांनो आता बघू शकता आपण महाडच्या सावित्री नदीच्या किनाऱ्यावरती आलेलो आहोत. इथे ब्रिजवरती आपण आलेलो आहोत. आणि असं हे दृश्य इथे मागे बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर असा नजारा आहे बघा. आता बॅक कॅमेरा. सावित्री नदी आणि इथे आपली मंडळी सगळी उतरत आहेत हळूहळू एक एक करून. आणि एकदम स्वच्छ सुंदर पाणी बघू शकता. तर मित्रांनो आज आपण म्हाप्रळ या गावामध्ये आलेलो आहोत. आणि हा म्हाप्रळचा पूल आहे. हा जो ही सावित्री नदीवरती हा पूल बांधण्यात आलेला आहे. यस सर्वात मोठी नदी. आणि
असे सुंदर असं दृश्य तुम्ही बघू शकता. स्वच्छ पाणी आणि इथे सगळीकडे घार उडत आहेत. घार बघू शकता तुम्ही. हे घारी आमच्या मुंबईला नेतात. तर मित्रांनो आता आपण चालत जात आहोत कारण का आपली गाडी जी होती ती ड्रायव्हर काकांनी तिथपर्यंत लावली. मागे बघू शकता मंडळी आपली चालत चालत चाललेली आहे. आणि बघूया आता रात्री आपला काय जेवणाचा प्रकार होतोय. आपण आता काय बनवणार आहे ते समजायला बघायला भेटेलच तुम्हाला. बार्बेक्यू बनवायचं आहे, परत आपल्याकडे पोपटी सुद्धा बनवायची बाकी आहे आणि बिर्याणी सुद्धा बनणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि व्हिडिओ बघत राहा आणि इतर चित्र आपल्याला आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण खूप एन्जॉय केलेला. हा आपला डे 1 होता. डे 2 आणि डे 3 हा सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. आपण तिसऱ्या दिवशी रायगडावर जाणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेणार आहोत तिकडे व्यवस्थित. आणि खूप सुंदर असं दृश्य आणि ते बघू शकता सगळीकडे घारच उडत आहेत कंटिन्यू. हे बघा कंटिन्यू घार आहेत, कंटिन्यू घार. तर मित्रांनो ही कोकणातली घरं बघू शकता. चिरेबंदी घरं आहेत आणि ह्या घरांच्या इथे आपण आता राहणार आहोत. मस्तपैकी 3 दिवस आपण इथे असणार आहोत आणि आस्वाद घेणार आहोत. एकदम कूल डाऊन, एकदम चिल में दिल. आणि इथे बघू शकता या घरी आपण इथे आपलं 3 दिवसाचा स्टे करणार आहोत. एकदम सुंदर आणि मस्त सुंदर असं गाव इथे आपण आलेलो आहोत. शांतता बघू शकता एकदम अतिशय सुंदर अशी. आणि बुवा इथे बघा, इज्जत द्या. हां कसं वाटतं तुम्हाला इथे आल्यावरती? एकदम भारी वाटतं. एकदम भारी. ठीक आहे, आज रात्री आपण गाण्याची मैफिल रंगवूया. चला भेटूया. तर मित्रांनो आता आपली बिर्याणीची इथे सुरुवात झालेली आहे आणि इथे सगळी मंडळी आपली बघू शकता तयारीत बसलेली आहे एकदम. इथे आम्ही आता कांदे आणि गाजर कापतोय. त्यांना मके सोलायचं काम दिलेलं. हा हे कांदा सोलते बघा केवढे कांदे दिलेत मला सोलायला. अरे तर हे बघा मित्रांनो, आम्ही आज इकडे आमची एक फ्रेंड राखी तिच्या मामाच्या घरी इथे आलेलो आहोत. तिकडे आम्ही स्टे करतोय. तर आज आम्ही इथे सगळे मिळून जेवणाचा कार्यक्रम करतोय. चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, बार्बिक्यू, पोपटी असे वेगवेगळे पदार्थ आम्ही बनवतोय. तर इकडे बघा पूर्ण आपली गँग इकडे तयारीला लागलेली आहे. हे बघा महिला मंडळ आणि हे सगळेजण ते आहेत. दाखवा. हे बघा मित्रांनो, हे बघा चिकन बिर्याणीसाठी इथे चिकनची पूर्ण तयारी चालू आहे. तो जरा तेजस मोरे शेठ आपले चिकन बिर्याणी किंग इकडे फुल तयारी चालू आहे. अभिषेक सुतार हे आपले फ्रायचे मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्ता राखी मोरे ह्या आपल्या आता प्रयत्नांनी हे सगळं यांच्या प्रयत्नाने हे सगळं होत आहे. हे बघा हे सगळेजण इथे आता मस्त तयारीला लागलेले आहेत. कोशिंबीरची आणि तयारी करतायत सगळे लोक. हा वैभव कदम आहे, काकडी सोलण्यामध्ये एक्सपर्ट आहे. ते काकडी खाल्ल्यामुळे त्याच्या चेहऱ्याचा रंग उजळत चाललेला आहे असं तो बोलला. आपल्या मंडळाचे एकुलते एक धडाडीचे कार्यकर्ते प्रशांत वडवलकर हे विजयनगरचे भावी नगरसेवक प्रशांत वडवलकर. थोड्याच वेळात आपण बार्बिक्यूला सुरुवात करणार आहे. आपण पहिली चूल कशी पेटवायची आपल्याला काही एवढा एक्सपिरियन्स नाही, पण आपल्याला आपले आजोबा जे आपल्याला सपोर्ट करत आहेत चूल पेटवायला आपलं तोपर्यंत राखीचे आजोबा तोपर्यंत आपलं चिकन पण मॅग्नेट होत आहे. थोड्या वेळातच आपण आपलं बार्बिक्यूला सुरुवात करणार आहे. आणि फ्लॅश मारा टाईम आहे रे. चुलीची तयारी चालू झालेली आहे इथे. आणि हे आमचे बाकीचे खाणारे मेंबर आमचे सगळे आहेत बुक्कलला पण आमच्या गँगमधले. हा बघा हा एक छोटा मेंबर. तर मित्रांनो आता बघू शकता इथे आपली जेवणाची तयारी सुरू आहे. तर ते आपल्याला मामाश्री सांगतील काय सुरू आहे तयारी सुरू आहे. बॉयज आमची तयारी झालेली आहे. आम्ही इकडे आता बार्बिक्यूसाठी आमची चूळ ही रेडी आहे. ठीक आहे, बस आता आम्हाला याच्यावर चिकन फ्राय करायचं आहे ते आम्ही करणार आहे. आणि सध्या हे बिर्याणीचं चालू आहे आमची रेसिपी आणि लवकरात लवकर आम्ही चालू करून आमचा BBQ. Yeah.
मित्रांनो सगळ्यांना जबरदस्त भूक लागलेली आहे आणि सगळ्यांनी स्टार्टर्स मारून घेतलेले आहेत, तरी पण सगळे भुकेलेले आहेत. बघू शकता रात्रीची ठीक 11:15 झालेले आहेत आणि सगळेजण जेवायला आता बसलेले आहेत. तर आता बघूया आपण, इथे आम्ही सगळे व्हेज लाईनीत बसलेले आहेत, बाकी सगळे नॉनव्हेज, आणि अशी सगळी मंडळी डिस्कशन करत आहेत आणि आता जेवणाला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो आपला व्हेज पुलाव आलेला आहे आणि अतिशय सुंदर असा त्याला सुगंध दरवळत आहे. तर आता आपण जेवायला घेणार आहोत. तुम्ही सुद्धा जेवायला या आणि भेटूया. जेवायला या सगळ्यांनी जेवायला या.